मंत्र गुप्त का असतो आणि सगळ्यांना का सांगितला जात नाही? माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी जो मंत्र सांगणार आहे तो फक्त ऐकण्यासाठी नाही. हा मंत्र मनोरंजन नाही, प्रयोग नाही आणि लगेच चमत्कार देण्याचं आमिषही नाही. हा मंत्र जबाबदारी मागतो, म्हणूनच तो गुप्त ठेवला जातो. 4 दिवसात अनुभव येतो हे ऐकायला आकर्षक वाटतं, पण अनुभव येण्याआधी मंत्र तुमची परीक्षा घेतो. गुप्त मंत्र म्हणजे नेमकं काय? लोक समजतात जो मंत्र कुणाला माहीत नाही तो गुप्त. हे अर्धसत्य आहे. दत्त परंपरेत गुप्त म्हणजे जो मंत्र सगळ्यांसाठी आहे पण सगळ्यांसाठी योग्य नाही. कारण मंत्र शक्ती जागवतो, अंतःकरण हलवतो, सवयी बदलतो आणि सवयी बदलल्या नाहीत तर मंत्र परिणाम देत नाहीत. गुरुचरित्रातील स्पष्ट संकेत. गुरुचरित्रात एका ठिकाणी म्हटलं आहे, मंत्र उच्चाराने नाही तर साधकाच्या स्थितीने फळ देतो. म्हणजे काय? तुमचं मन अस्थिर असेल, अपेक्षांनी भरलेलं असेल आणि व्यवहार विस्कळीत असेल तर मंत्र आधी मन शुद्ध करतो, तेव्हाच पुढचं फळ येते. 4 दिवसात अनुभव याचा अर्थ काय? इथे खूप मोठा गैरसमज आहे. 4 दिवसात पैसा खात्यात येतो, 4 दिवसात सगळ्या समस्या संपतात, नाही. 4 दिवसात मन शांत होऊ लागतं, निर्णय स्पष्ट होतात, योग्य माणसं भेटू लागतात, अडलेली गोष्ट हलायला लागते. यालाच अनुभव म्हणतात. अनुभव आधी आत येतो, मग बाहेर दिसतो. स्वामी समर्थ काय म्हणतात? मी आधी मनात उतरतो, मग परिस्थितीत दिसतो. म्हणून जो भक्त म्हणतो माझं काहीच बदलत नाही, त्याला मी नेहमी विचारतो, तुझं मन बदललं का? मंत्र का लगेच सगळ्यांना सांगितला जात नाही? कारण लोक नियम पाळत नाहीत, अपेक्षा ठेवतात आणि मंत्राला साधन बनवतात. मग मंत्राला दोष देतात. म्हणूनच आज मी मंत्र सांगण्याआधी 3 सत्य गोष्टी स्पष्ट करतो. सत्य 1, हा मंत्र व्यवहार बदलायला लावतो. हा मंत्र केला तर खोटं बोलणं जड जातं, राग लगेच जाणवतो, चुकीचं वागणं टोचतं आणि काही लोक म्हणतात मंत्र केल्यावर त्रास वाढला. नाही, संवेदनशीलता वाढते. सत्य 2, हा मंत्र मीपणा कमी करतो. हा मंत्र केला तर अहंकार घटतो, मीच बरोबर हे म्हणणं कमी होतं. गुरु जाणवतो, ज्यांना हे मान्य नाही त्यांच्यासाठी हा मंत्र कठीण आहे. सत्य 3, हा मंत्र थांबवता येत नाही. एकदा सुरू केला की हा मंत्र 4 दिवस सलग करायचा, मध्ये थांबवायचा नाही, थट्टा म्हणून करायचा नाही. कारण मंत्र सुरू केलास तर पूर्ण कर अशी मागणी करतो. मग हा मंत्र कोणासाठी आहे? प्रामाणिक भक्तांसाठी, नियम पाळू शकणाऱ्यांसाठी, अपेक्षा बाजूला ठेवू शकणाऱ्यांसाठी आणि मी बदलायला तयार आहे हे म्हणणाऱ्यांसाठी. जर तुम्ही फक्त काहीतरी मिळेल यासाठी आला असाल तर कृपया थांबा. जर तुम्ही मी तयार आहे असं मनापासून म्हणत असाल
तर कमेंटमध्ये लिहा जय दत्त, मी जबाबदारी स्वीकारतो. आता आपण या विषयाच्या सर्वात संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येत आहोत. हे भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर समज, सुरक्षितता आणि शुद्ध भक्ती यासाठी आहे. दत्त परंपरेतील मंत्राचा संदर्भ, अर्थ आणि सुरक्षितता. आधी सांगितल्याप्रमाणे मंत्र हा शब्दांचा खेळ नाही, तो साधकाची पात्रता तपासतो. आता आपण जे ऐकणार आहोत तो मंत्राचा प्रचार नाही, तर परंपरेची ओळख आहे. कारण दत्त परंपरेत मंत्र आधी समजला जातो, मगच उच्चारला जातो. दत्त परंपरेत मंत्र कसा दिला जातो? दत्त परंपरा ही गूढ नाही, गुप्त विद्यांचा बाजार नाही, भीती निर्माण करणारी नाही. ती आहे सरळ, साधी आणि करुणेची परंपरा. पूर्वी गुरु शिष्याला आधी पाहायचा, त्याची वृत्ती, संयम, सवय, मग मंत्र सांगायचा. आज गुरु समोर नसतो, म्हणून नियम गुरु बनतात. गुरुचरित्रातील स्पष्ट संदर्भ. यात म्हटलं आहे, मंत्र देताना गुरु शब्द देत नाहीत, तो शिष्याची जबाबदारी वाढवतो. म्हणजे मंत्र मोकळीक नाही, शिस्त आहे आणि आत्मपरीक्षण आहे. तो मंत्र म्हणजे नेमकं काय? आता खूप जण विचारत असतील, मग तो मंत्र कोणता? मी इथे खूप स्पष्ट आहे. हा कोणताही तांत्रिक मंत्र नाही, कुठलीही भीतीदायक साधना नाही, कुठलाही धोका नाही. हा मंत्र आहे दत्त परंपरेतील नामस्मरणाचा शुद्ध प्रकार. मंत्र म्हणजे नाम अधिक भाव अधिक नियम. दत्त परंपरेत सर्वात सुरक्षित, सर्वात शुद्ध आणि सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे नामस्मरण. कारण नाम अहंकार तोडतं, नाम मन स्थिर करतं, नाम गुरुजवळ नेतं. मग 4 दिवसात अनुभव काय येतो? कारण हा मंत्र कठीण नाही, पण सातत्य मागतो आणि मन बदलायला लावतो. 4 दिवस म्हणजे शरीराची सवय बदलण्याचा कालावधी, मनाची गती कमी होण्याची सुरुवात. यालाच लोक अनुभव म्हणतात. मंत्र सुरक्षित का आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा मंत्र सुरक्षित आहे कारण यात कुठलंही बीजाक्षर नाही, कुठलाही तांत्रिक उच्चार नाही, कुठलीही बंदी नाही. फक्त शुद्ध नाम, शुद्ध भाव, शुद्ध नियम. तरीही काही लोकांना अडचण काय येते? कारण समस्या मंत्रात नसते, समस्या असते अपेक्षेत, अधीरतेत आणि नियम तोडण्यात. मंत्र सुरू केल्यावरही खोटं चालू, राग चालू, चुकीचं वागणं चालू. मग मन अस्वस्थ होतं आणि लोक म्हणतात मंत्र जड गेला. मंत्र जड जात नाही, अंतःकरण जागं होतं. स्वामी समर्थांचा सरळ उपदेश आहे. ते म्हणतात, ज्याला स्वतःशी प्रामाणिक व्हायचं नाही, त्याच्यासाठी माझं नावही जड आहे. हे वाक्य कठोर वाटतं, पण सत्य आहे. मंत्र सुरू करण्यापूर्वीच्या 5 अटी, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही हा मंत्र सुरू करणार असाल तर 1. सलग 4 दिवस वेळ काढू शकता का? 2.
अपेक्षा बाजूला ठेवू शकता का? 3. नियम पाळू शकता का? 4. पूजेनंतर शांत राहू शकता का? 5. स्वतःला बदलायला तयार आहात का? जर उत्तर हो असेल तर पुढे ऐका. एका छोट्या तयारीची प्रतिज्ञा. हे दत्तगुरू, मी मंत्राचा गैरवापर करणार नाही. मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करीन. ही प्रतिज्ञा मंत्राला सुरक्षित ठेवते. माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे देणार आहे ते व्हिडिओ कंटेंट नाही, ती आहे परंपरेतून आलेली जबाबदारी. कारण अर्धवट समजलेला मंत्र पूर्ण नुकसान करतो. आधी एक स्पष्ट महत्त्वाची सूचना. हा मंत्र तांत्रिक नाही, बीजमंत्र नाही, गुप्त विद्येचा प्रकार नाही. हा आहे नाममंत्र जो दत्त परंपरेचा कणा आहे. हा मंत्र स्त्री, पुरुष, गृहस्थ, विद्यार्थी, कुठल्याही वयाचा भक्त सुरक्षितपणे करू शकतो. हा मंत्र शब्दांसह पूर्णपणे ऐकण्यासाठी आता शांत व्हा. मनात दत्तगुरूंचे स्वरूप आणा. मंत्र आहे ओम श्री दत्तात्रेय नमः. होय भक्तांनो, हाच तो मंत्र आहे. लोक म्हणतील इतका साधा? हो, कारण साधेपणातच सामर्थ्य असतं. या मंत्रामागचं रहस्य अर्थ असं आहे. ओम म्हणजे चित्तशुद्धी, श्री म्हणजे ऐश्वर्य आणि सौम्यता, दत्तात्रेय म्हणजे गुरु, माता, पिता आणि ब्रह्म, नमः म्हणजे अहंकार विसर्जन. म्हणजे हा मंत्र म्हणतो, हे दत्तगुरू, मी माझा अहंकार ठेवतो तुझ्या चरणी. मग हा मंत्र धन, कर्ज, अडचणी कसा सोडवतो? कारण समस्या बाहेर नसते, ती मनात असते. हा मंत्र भीती कमी करतो, निर्णय स्पष्ट करतो, मन स्थिर करतो आणि मग कृपा योग्य वेळी योग्य मार्गाने येते. 4 दिवसांची अचूक साधना पद्धत. आता नीट लक्षात घ्या. कालावधी 4 सलग दिवस. मध्ये खंड नको, वेळ बदल नको. दररोज साधना सुरू करण्याआधी आंघोळ शक्य असेल तर करा. स्वच्छ कपडे घाला. एक शांत जागा निवडा. दत्तगुरूंचा फोटो किंवा पादुका ठेवा. दिवा किंवा अगरबत्ती. पहिल्या दिवशी मनशुद्धीचा दिवस आहे. वेळ सकाळी 5 ते 8 किंवा रात्री 8 ते 10. आधी 2 मिनिटे डोळे बंद करा. मन शांत करा. जप 108 वेळा. माळ असेल तर उत्तम, नसेल तरी चालेल. जपानंतर हे दत्तगुरू, माझं मन शांत कर. बस, काही मागू नका. दुसऱ्या दिवशी अडथळे निवळण्याचा दिवस. आज मन थोडं हलकं वाटेल किंवा उलट विचार जास्त येतील. दोन्ही चालतात. जप 216 वेळा. 108 गुणिले 2. जपानंतर हे गुरुदेव, माझ्या अडथळ्यांचं कारण दाखव. आज उत्तर बाहेर नाही, मनात येईल.
तिसरे दिवशी कृपेची हालचाल. आज अनेकांना स्वप्न, संकेत किंवा शांतता जाणवते. जप 324 वेळा, 108 गुणिले 3. जपानंतर, हे दत्तगुरू मला योग्य दिशा दे. आज कुठलाही निर्णय घेऊ नका, फक्त ऐका. चौथ्या दिवशी समर्पणाचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस चमत्कारासाठी नाही, स्वीकारासाठी आहे. जप 540 वेळा, 108 गुणिले 5. हो, जास्त आहे, कारण आज अहंकार विरघळतो. शेवटी, हे दत्तगुरू, तुझी इच्छा माझी इच्छा. या 4 दिवसात काय टाळायचं हे खूप महत्त्वाचं आहे. खोटं बोलणं, शिवीगाळ, वाद, जास्त मोबाईल, मंत्राचा दिखावा. विशेष म्हणजे या 4 दिवसात मंत्र कुणाला सांगू नका. अनुभव कसा आहे तो? लगेच पैसे मिळणे नाही, लगेच कर्ज फिटणे नाही. अनुभव म्हणजे मन शांत होणं, योग्य निर्णय सुचणं, योग्य माणसं भेटणं, आणि हाच खरा चमत्कार आहे. स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, मी देतो ते आधी समज देतो, नाहीतर देणं घातक ठरतं. जर तुम्ही हा मंत्र पूर्ण नियमात करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, जय दत्त, मी साधना सुरू करतो. आपण आता या संपूर्ण साधना मालिकेच्या अंतिम आणि सर्वात परिपक्व टप्प्यावर आलो आहोत. यात चमत्कारांची यादी नाही, तर आयुष्य बदलणारी समज आहे. कृपया शांत मनाने ऐका. यानंतर अनेक जण विचारतात, मला काहीच जाणवलं नाही, म्हणजे साधना फसली का? मी आज हे गैरसमज पूर्णपणे दूर करणार आहे. कारण दत्त मार्गात अनुभव म्हणजे चमत्कार नसतो. अनुभव म्हणजे अंतःकरणात झालेली हलकी हालचाल, मनात आलेली स्पष्टता आणि निर्णय घेण्याची ताकद. साधना पूर्ण झाल्यावर लगेच काय करायचं? सर्वप्रथम थांबा. साधना संपली म्हणजे लगेच कोणाला फोन नको, सोशल मीडियावर पोस्ट नको, काय झालं याचा हिशोब नको. किमान 24 तास शांत राहा, कारण कृपा ही शांततेत उतरते. दुसरं म्हणजे निरीक्षण करा. पुढील 7 दिवसात काय बदलतंय ते पहा. लोक, परिस्थिती आणि विचार. अनेक वेळा जुनी अडचण तशीच असते, पण आपली प्रतिक्रिया बदलते. हाच बदल म्हणजे कृपा. काहीच अनुभव आला नाही तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सत्य काय आहे ते ऐका. जर तुम्ही नियम पाळले, मनापासून जप केला आणि अपेक्षा कमी ठेवल्या, तरीही काही जाणवलं नाही, तर तोही अनुभवच आहे. कारण तुमचं मन अजून सावरतंय, आत खोल स्वच्छता चालू आहे. जसं घर साफ करताना धूळ आधी उडते, मग शांतता येते. एक मोठी चूक इथेच साधना सोडणं. अनेक लोक 4 दिवसानंतर म्हणतात, काहीच नाही झालं, सोडूया. ही सर्वात मोठी चूक आहे. कारण बी पेरून 4 दिवसात फळ शोधणं चुकीचं आहे. मग पुढे काय करायचं? 2 पर्याय आहेत. पहिलं म्हणजे हलकं पण सातत्यपूर्ण नामस्मरण. जर वेळ कमी आहे पण भाव आहे, तर रोज ओम श्री दत्तात्रेय नमः 108 वेळा. कुठल्याही वेळी, चालताना, बसमध्ये, झोपण्याआधी,
नियम कमी, भाव जास्त. दुसरा पर्याय, गुरुवारी विशेष साधना जी शक्तिशाली आहे. जर समस्या खोल आहे आणि संयम आहे तर दर गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा. 216 वेळा जप, नैवेद्य साधा, फळ किंवा साखर. गुरुवार म्हणजे गुरुकृपा. मंत्र कधी थांबवायचा हा मोठा प्रश्न आहे. मंत्र थांबवायचा नसतो, मंत्र जीवनात मिसळायचा असतो. पण जर कधी मन कंटाळले, राग वाढला, जबरदस्ती वाटली, 1-2 दिवस थांबा. फक्त दत्त नाव घ्या. जबरदस्तीने साधना कधीही करू नका. आयुष्यभरासाठी 5 दत्त सूत्रे ही लक्षात ठेवा. 1. गुरु म्हणजे समाधान. 2. नाम म्हणजे आधार. 3. संयम म्हणजे शक्ती. 4. अपेक्षा कमी, कृपा जास्त. 5. मौन म्हणजे सर्वात मोठी साधना. स्वामी समर्थांचा अंतिम उपदेश, मी चमत्कार दाखवत नाही, मी माणूस बदलतो. जर हा मंत्र तुम्हाला शांत करतो, योग्य मार्ग दाखवतो, तर तो सफल आहे. आज आपण शिकलो, मंत्र म्हणजे जबाबदारी, साधना म्हणजे अंतर्मुखता, अनुभव म्हणजे परिवर्तन. दत्त मार्ग हा चमत्कारांचा नाही, चरित्राचा मार्ग आहे. जर हा संपूर्ण मार्ग तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय दत्त, गुरु माझा मार्ग दाखवो. आणि हा व्हिडिओ त्या भक्तांपर्यंत पोहोचवा जो आज अस्वस्थ आहे.